माजी सैनिक वसाहत विद्यानगर परिसरातील अंतर्गत रस्त्यांचे उद्घाटन पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते संपन्न. तब्बल 1,58,00,000चा निधी. मिरज वृत्त. सविस्तर वृत्त असे की पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या माध्यमातून मिरज शहर माजी सैनिक भागात विकास कामाचा धुमधडाका. मिरज विद्यानगर माजी सैनिक वसाहत परिसरातील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येत असून DTPC मधून तब्बल 1,58,00,000 रुपयांची विकास कामांचे उद्घाटन पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यानगर परिसरातील डांबरीकरण, ओपन स्पेस सुशोभीकरण या कामाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी युवा नेते प्रशांत दादा खाडे, विधानसभा निवडणूक प्रमुख काकासाहेब धामणे, माजी महापौर सुरेश बापू आवटी, संदीप आवटी, निरंजन आवटी, उद्योजक विनायक यादव, संतोष कोळेकर, आक्रम शेख, प्रमोद पवार, सुनील ढोले, सोनू गोंधळी, प्रथमेश जाधव, पंकज माने, आकाश कांबळे, सुदाम यादव व संतोष कोळी, ज्येष्ठ नागरिक संभाजी मेथे गुरव, दादासाहेब पाटील, अशोक कुपवाडे, मिलिंद पाटील, दिलीप बोरगावे, अनिल पाटील, शोभा अडसुळे, अनुराधा ढोले इत्यादी उपस्थित होते. वार्ड क्रमांक 2 मध्ये विकास कामाच्या प्रसंगी लोकार्पण सोहळा यांच्या उद्घाटन प्रसंगी इथे उपस्थित असलेले आमचे विधानसभा प्रमुख अण्णा बापू असतील, गरीबील असतील, संदीप असतील, सर्वच लोक इथं उपस्थित राहिले. ते काही 8 दिवसाच्या अगोदर इथली काही लोक ज्येष्ठ नागरिक आणि ज्येष्ठ महिला बहिणी सगळ्या माया राहतात. 200 लोक आमचे रस्ते ज्यावेळी रस्त्यांचं मला डिटेल दिलं की हे रस्ते बापू रस्ते आमचे होत नाही आहेत, आमच्यावर कोण बघत नाही अशी तक्रार त्याच्या राहते. जेव्हा मी आढावा घेतला त्यावेळेला त्यामध्ये रस्ते आपल्याकडे मंजूर असून देखील त्याची उद्घाटन होत नाही. आणि त्यानंतर हे 4-5 रस्ते आज मला 8 रस्त्याचं उद्घाटन आम्ही करतो, 12 रस्त्याचं उद्घाटन आम्ही करतो. त्यांच्या मागणीनुसार त्यातले रस्ते बरेच आहेत त्यामध्ये. आणि त्यांचं समाधान झालं की आम्ही परवा गेलो आज उद्घाटन करून नारळ फोडतायत आणि ताबडतोब उठवत. मी जास्त मागं जात नाही आहे की कुठले रस्ते कुणी आणले, काय केले हे मी मानत नाही. पण लोकांची सुविधा जर आपण पैसे दिले असतील, आपण DPC पैसे दिल्याला आणि सामाजिक न्याय डिपार्टमेंटला पैसे दिले, पण सगळ्या गोष्टी करत असताना आपण हे रस्ते ताबडतोब चालू करावेत म्हणजे माझी विनंती होती. पण ते चालू झालं नाही, लोकांच्या तक्रारी यायला लागल्या, लोकांची तीव्रता वाढत झाली, तो पण आपण बरोबर पुन्हा जी उद्घाटन आम्ही घेतलेली आहेत. त्यामुळे निश्चितच हे रस्ते होतील. ह्याच्या उर्वरित काय रस्ते असतील त्या पद्धतीने आम्हाला ताबडतोब प्रस्ताव सादर करावा. नगर विकासाच्या फंडामध्ये आम्ही ताबडतोब रस्ते टाकून वार्ड क्रमांक 2ला निश्चित आम्ही न्याय द्यायचा प्रयत्न करतो. आमचे वार्डचे नगरसेवक प्रकाश जगपर इथे उपस्थित आहेत, सगळे लोक इथे उपस्थित आहेत. त्यामुळे निश्चितच इथल्या जनतेला न्याय देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आम्ही त्यांच्या पाठीशी तेवढं मी सांगतो. हा घ्या दादा. हा इकडे बघा समोर. हो या घ्या तर ना. भाऊ मागे सरकू ना, काटा लागेल ते काटा लागेल. या भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क. या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल बटन दाबायला विसरू नका. आपल्या